खाद्यतेलाच्या दराबाबतची मोठी बातमी समोर आली असून खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। पाम तेल, सूर्यतेल, शेंगदाणा तेल अशा सर्व तेलांच्या किमती स्वस्त झाल्या। राज्य सरकार व केंद्र सरकारकडून खाद्यतेलावर आकारला जाणारा कर हा कमी करण्यात आला आहे, त्यामुळे लोकांपर्यंत आता कमी दरामध्ये तेल पोहोचणार आहे। खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे लोकांचं महिनाभराचं बजेट हे कोलमडत असताना आता लोकांसाठी आनंदाची बातमी आली। खाद्यतेलाच्या दराने उच्चांक गाठला होता, त्यामुळे लोकांचा खिसा हा महिन्याच्या अखेरी रिकामा होत होता। परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये झालेल्या बदलामुळे तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचं समोर आलंय। तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे। भारतीय बाजारपेठांमधील प्रमुख खाद्य असलेले सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल आणि पाम तेलाचा तिन्ही तेलांचा समावेश आता कमी किमतीमध्ये झाला आहे। तिन्ही प्रकारच्या तेलांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याची पाहायला मिळत आहे। या सकारात्मक बदलामुळे केवळ घरगुती स्वयंपाकघरामध्ये नाही तर हॉटेल क्षेत्र असू दे, उद्योग क्षेत्र असू दे किंवा केटरिंग सेवा यासारख्या अनेक क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे। अखेर काही विशिष्ट कारणामुळे तेलाची मागणी ही तात्पुरत्या प्रमाणामध्ये घटली आहे, त्यामुळे नागरिकांची आता मोठी बचत होणार आहे। खाद्यतेलाच्या दराने खूप मोठा उच्चांक गाठला होता, परंतु आता काही विशिष्ट कारणामुळे खाद्यतेलाच्या किमती या कमी झाल्या। परंतु तेलाचे नवीन दर हे किती असणार आहेत आणि तेलाचे दर हे किती दिवस स्थिर राहणार आहेत हे आपण पाहणार आहोत। कारण नागरिकांना पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना गहू आणि तांदूळ तर मिळत असतं, परंतु खाद्यतेल हे सामान्य कुटुंबाच्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक ठरतो। गहू तांदूळ जरी मिळत असला तरी फोडणी टाकायची असेल तर खाद्यतेल महत्त्वाचं ठरतं। मग सामान्य कुटुंबाच्या महिनाभराच्या खर्चामध्ये खाद्यतेलाचा मोठा वाटा असतो। पण आता किमती कमी होणार आहेत, त्यामुळे नागरिकांच्या खिशाला लागणारी कात्री ही आता बंद होणार आहे। तेलाच्या किमतीमध्ये सर्वात मोठी घसरण झाल्यामुळे नागरिकांना आता तेलाचा साठा देखील तुम्ही करू शकता। तेलाच्या किमतीमध्ये झालेली ही घसरण आता फायद्याची तर ठरत आहे, परंतु हवामानामध्ये होत असलेल्या बदलामुळे तेलाचा साठा कमी होऊन पुढच्या 2 महिन्यामध्ये तेलाच्या दराच्या किमती या दुप्पट होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला या संधीचा फायदा घ्यावा लागणार आहे। मागील काळामध्ये देखील तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या आणि सामान्य लोकांनी तेलाचा वापर कमी केला होता, परंतु पुढील 2 महिन्यामध्ये ही परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते। त्यामुळे नागरिकांनी तेल खरेदी करून संधीचा फायदा घ्यावा असं देखील सांगण्यात आले। राज्य सरकारकडून देखील मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने खाद्यतेलावरील अप्रत्यक्ष कर हा कमी केलाय। नागरिकांना तेलाच्या किमती या तेलावर लागणाऱ्या करावरती आणि आयातीवर अवलंबून असतात। आता नवीन व्यापारी धोरण देखील सरकार बांधत आहे, त्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीमध्ये झालेली ही घसरण अनेकांच्या फायद्याची ठरू शकते। सामाजिक कार्यक्रम असू दे, लग्न असू दे, या सर्वांसाठी आता फायदा होणार आहे, कारण सध्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली घसरण ही सर्वात मोठी घसरण ठरली आहे। बाजारपेठामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी। ज्या व्यापाऱ्यांनी मागील महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी केली होती त्या नागरिकांसाठी धक्कादायक बातमी देखील समोर आली आहे, कारण तेलाची किंमत ही अचानक घसरली आहे। सध्या तेलाच्या दरामध्ये झालेली ही घसरण केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जे कर कमी केले आहेत त्यामुळे झाली आहे, परंतु केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयाती संबंधितील नियमांमध्ये सूट दिल्याचं देखील जाहीर केलंय। नागरिकांना, व्यापाऱ्यांनी परदेशातील तेलाच्या कमी खर्चामध्ये आयात करण्याची संधी मिळवलेली आहे। या संधीमुळे तेलाच्या किमतीमध्ये बदल होत आहेत। आतापर्यंत फक्त तेलाच्या किमतीमध्ये वाढ होताना आपण पाहिले, कारण तेलाच्या दराने कायम उच्चांक गाठला होता। परंतु चला पाहूया की आता तेलाच्या दरामध्ये नेमकी किती घसरण झाली आहे। सोयाबीन तेल असू दे, सूर्यफूल तेल असू दे किंवा शेंगदाणा तेल असू दे, सर्व तेलाच्या किमतीमध्ये झालेली घसरण आपण पाहणार आहोत। आता सर्वात जास्त पाहायला गेलं तर सोयाबीन तेल स्वयंपाकघरामध्ये सर्वात जास्त वापरलं जातं आणि लोकांच्या घरामध्ये पाम तेल देखील वापरलं जातं। कोणत्या तेलाचे दर हे सर्वात जास्त घसरले आहेत हे देखील आपण पाहणार आहोत आणि तेलाचे दर हे पुढील 2 महिन्यामध्ये किती पटीने वाढणार आहेत हे पाहूया। किती रुपयापर्यंत तेलाचे दर जाऊ शकतात हे आपण पाहणार आहोत। स्वस्त तेल झाल्यामुळे नागरिकांना तेलाची साठवणूक करावी का हा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल, पण लक्षात ठेवा की तेलाच्या किमतीमध्ये झालेली ही घसरण आता तात्पुरतीच आहे, कारण पुढील 2 महिन्यामध्ये हे दर दुप्पट होणार आहेत। हवामानामध्ये अचानक बदल होतात आणि विचलित असं हवामान पाहायला मिळतं, त्यामुळे तेलाच्या किमतींचा दर हा कधीही वाढू शकतो। काही दिवसापासून वातावरण चांगलं होतं, त्यामुळे तेलाचा साठा हा बाजारपेठांमध्ये झाला आणि स्वस्त दरामध्ये चांगल्या दर्जाचं तेल आयात करणं हे भारत सरकारला शक्य झालंय। त्यामुळे आता हॉटेलमध्ये देखील तेलाचा मोठ्या प्रमाणामध्ये साठा होऊ शकतो, कारण हॉटेलमध्ये सर्वात जास्त मोठा तेलाचा वाटा असतो आणि तेलाच्या किमतीमध्ये झालेली घसरण पाहता हॉटेल व्यावसायिकांना देखील आता दिलासा मिळालाय। सामान्य नागरिकांचं टेन्शन देखील आता दूर होऊ शकतं। तर चला पाहूया की तेलाच्या किमतीमध्ये किती घसरण झाली आणि किती तेल स्वस्त झाले। प्रामुख्याने आपल्या भारतामध्ये
घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या तेलामध्ये आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असणाऱ्या सोयाबीन तेलाचा समावेश असतो. त्याचबरोबर सूर्यफूल तेल देखील समावेश असतो. सूर्यफूल तेल हे हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी सर्वात जास्त वापरलं जातं. काही ठिकाणी पाम तेल देखील सर्वात जास्त प्रमाणात वापरलं जातं. ज्या हॉटेल्समध्ये तुम्ही जाता किंवा लग्नामध्ये जेवण करता तिथे मोठ्या प्रमाणात पाम तेलाचा समावेश केला असतो. मग सूर्यफूल तेल असू दे, सोयाबीन तेल असू दे किंवा पाम तेल असू दे, या तिन्ही तेलाच्या किमतीमध्ये आता मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये लोक स्वयंपाक करतात तेव्हा मग लग्न समारंभ असू दे किंवा कोणताही सामाजिक कार्यक्रम सर्व ठिकाणी पाम तेलाचा वापर केला जातो. नागरिकांनो, पाम तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाली असून 400 ते 500 रुपयांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही पाम तेल खरेदी केलं तर त्यामध्ये 400 ते 500 रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे सर्व हॉटेल धारकांसाठी तर आनंदाची बातमी आलीच आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणताही सामाजिक कार्यक्रम करायचा असेल तरी देखील आता पाम तेल खरेदी करण्यासाठी नागरिकांना दिलासादायक बातमी मिळाली आहे. त्याचबरोबर सोयाबीन तेल हे भारतीय स्वयंपाकघरातील सर्वात जास्त वापरलं जाणारं तेल आहे. पण काही महिन्यापूर्वी 15 लिटरच्या सोयाबीन तेलाच्या डब्याची किंमत ही 800 ते 2000च्या दरम्यान होती. परंतु नागरिकांनो, आता पाहायला गेलं तर व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असणारं सोयाबीन तेल आता आरोग्याच्या दृष्टीने तर महत्त्वाचं आहे. परंतु आता आयातीवरील कर देखील कमी करण्यात आल्यामुळे सोयाबीन तेलाचे दर हे घसरल्याचे पाहायला मिळत आहेत. बाजारभावानुसार सोयाबीन तेलाची किंमत ही 1400 ते 1500 रुपयाच्या आसपास पोहोचली आहे. म्हणजेच नागरिकांनो, जर तुम्ही बाजारामध्ये गेला आणि सोयाबीन तेल खरेदी केलं तर प्रत्येक डब्यावरती ग्राहकांचे 400 ते 500 रुपये वाचणार आहेत. 400 ते 500 रुपयांची बचत नागरिकांची होणार आहे. त्याचबरोबर भारतातील काही घरांमध्ये सूर्यफूल तेल देखील जास्त प्रमाणात वापरलं जातं. सूर्यफुलामुळे हृदयरोगाचा धोका हा कमी होतो. असा आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असणाऱ्या सूर्यफुलाच्या दरामध्ये देखील 450 रुपयाची बचत होणार आहे. कारण सूर्यफुलाचे दर हे 450 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. यापूर्वी सूर्यफुलाच्या तेलाचे दर हे उंचावले होते आणि त्यांनी 1900 रुपयांचा उच्चांक गाठला होता. परंतु हेच दर आता घसरले आहेत आणि सूर्यफुलाच्या तेलाची किंमत ही आता 1450 झाली आहे. त्यामुळे नागरिकांनो, आता या तेलाच्या किमतीमध्ये देखील तुम्हाला सूट मिळत आहे. नागरिकांनो, सध्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली ही घसरण नागरिकांच्या फायद्याची ठरणार आहे. परंतु तेलाच्या किमती या पुढील 2 महिन्यामध्ये ज्या वाढणार आहेत त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. कारण आता आयात कर कमी करण्यात आला असल्यामुळे नागरिकांना फायदा होत आहे. परंतु जेव्हा दर वाढणार आहेत तेव्हा पाकिटावरील तारखा देखील चेक करून घ्याव्या लागणार आहेत. कारण तेलाच्या किमती जेव्हा वाढणार आहेत तेव्हा तेलाची किंमत जेव्हा कमी होती तेव्हाची साठवणूक केलेलं जुनं तेल देखील बाजारामध्ये येऊ शकतं. तेलाच्या किमती या वाढतच राहणार आहे. त्यामुळे जेव्हा तेलाच्या किमती या कमी असणार आहेत तेव्हा साठवणूक करावी असे देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. तेलाच्या किमती वाढत असल्यामुळे नागरिकांना जेव्हा तेलाची किंमत कमी झालेली आहे तेव्हा संधीचा फायदा करून घ्या. मग ते सोयाबीन तेल असू दे, सूर्यफूल तेल असू दे किंवा पाम तेल असू दे, अशा तिन्ही प्रकारच्या तेलामध्ये झालेली ही घसरण नागरिकांच्या फायद्याची ठरू शकते. त्यामुळे आत्ताच नागरिकांसाठी मोठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. जागतिक राजकीय घडामोडी, व्यापार युद्धे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठा आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांच्यामधील बदलाचा परिणाम हा खाद्यतेलाच्या किमतीवरती थेट होऊ शकतो. त्यामुळे आपले केंद्र सरकार व राज्य सरकारने जरी कर कमी केला असला तर देखील जागतिक राजकीय वातावरण बिघडल्यावरती तेलाच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतात.